नमस्कार मंडळी, कसे आहात? मी वैशाली गुंड. या व्हिडिओच्या माध्यमातून एक इन्फ्लुएन्सर म्हणून तुमच्याशी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात एक ठोकताळा मांडण्यासाठी तुमच्या समोर उभी आहे. राज्य निवडणूक आयोगाने एकाच टप्प्यामध्ये झारखंड आणि महाराष्ट्र यांच्या निवडणुका 20 नोव्हेंबरला होतील, मतदान होईल असं जाहीर केलं. 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल आणि खऱ्या अर्थाने कोणता पक्ष राजकीय सत्ता हस्तगत करेल हे चित्र स्पष्ट होईल. खरं तर राजकीय घमासान सुरू झालेला आहे, राजकीय सारीपाट मांडलेला आहे. प्रत्येक राजकीय पक्षातले उमेदवार ऍक्टिव्ह झालेले आहेत, सगळा सर्वे कंप्लीट झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने रिपोर्ट कार्ड आता आपल्या समोर आहे. आता आपला बालेकिल्ला कसा टिकवून ठेवायचा ही स्पर्धा लागलेली आहे. 5 वर्षामध्ये म्हणजेच 2019ला आपण महाराष्ट्राच्या राजकारणातलं जर चित्र बघितलं तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र लढली होती. परंतु आता ह्या 2.5 वर्षापूर्वी जो राजकीय गुंता आपल्या समोर आला, खरं तर मतदार राजा संभ्रमात आहे आणि खरी परीक्षा ही आपल्या मतदार राजाची आहे. 2019ला जी 2 पक्ष, आता त्या 2 पक्षाचे 4 शकलं पडलेली आहेत. म्हणजेच राष्ट्रवादीचा अजित पवार गट वेगळा आणि शरद पवार साहेबांचा गट वेगळा, शिवसेनेमध्ये एकनाथराव शिंदेचा गट वेगळा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट वेगळा झालेला आहे. त्यामुळं एकेकाळी एकत्र लढलेले उमेदवार, एकेकाळी सखे सोयरे असलेले उमेदवार आता खऱ्या अर्थानं विरोधक म्हणून आता राजकीय भूमिका बजावत आहेत. त्यामुळं खरं तर अर्धा डझन उमेदवार आता प्रत्येक मतदारसंघात लढतील इलेक्शन्स आणि खऱ्या अर्थानं त्या अर्धा डझन उमेदवारांमधनं आपल्याला एक उमेदवार बहुमताने निवडून विधानसभेमध्ये पाठवायचा आहे. खऱ्या अर्थानं ही कसोटी मतदार राजाची आहे, नागरिकांची आहे. लोकशाही म्हटल्यानंतर लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य असं आपण नागरिकशास्त्रामध्ये शिकलेलो आहोत. राजकीय पक्ष आणि जनता हे खरं तर सख्खे पार्टनर आहेत. पार्टनर हा शब्द मी खूप जपून वापरत आहे. हे पार्टनर आहेत, परंतु राजकीय पक्षांनी त्यांची जी काही पॉलिटिक्स आहे, त्यांचे जे काही अजेंडे आहेत, त्यांच्या ज्या काही भूमिका आहेत त्या सगळ्या गुपित ठेवलेल्या आहेत आणि त्यामुळं खरं तर जनतेच्या मनामध्ये एक वेगळा संभ्रम आहे. संभ्रम यासाठी की एक गुंता झालेला आहे. 2.5 वर्षापूर्वी जी सगळी राजकीय पक्षांची जी शकलं उडली किंवा ज्या अर्थाने 2.5 वर्ष आपण युतीच्या सरकारमध्ये पाहिली, तर या सगळ्या घडामोडीमध्ये एक राजकीय स्थित्यंतर घडत होती. वेगवेगळ्या पद्धतीने डावपेच आखले गेले. प्रत्येकजण आपला बालेकिल्ला कसा लढवायचा, कसा टिकवून ठेवायचा, आपलं प्राबल्य कसं ठेवायचं. व उमेदवार जे निवडून गेले महाराष्ट्रामध्ये त्यात 5,000 मताधिक्याने काही निवडून आलेले उमेदवार आहेत, 10,000 मताच्या फरकाने काही निवडून आलेले उमेदवार आहेत. तर मग हे परत पुढच्या वेळेला जे 2 नंबरवर मताधिक्य मिळवून जे राजकीय पक्ष 2 नंबरवर होते त्यांचं प्राबल्य वाढलं आहे का, त्यांना भरीव अशी काहीतरी मदत मिळाली आहे आणि ते परत या वेळेला जे 2 नंबरवर आलेले उमेदवार आहेत ते परत निवडून येऊ शकतात का भरघोस मतांनी, असा सगळा विषय जरी असला तरी महाराष्ट्रामध्ये 2019ला खरं तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांना 58% पसंती मिळाली होती जनतेकडनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि बाकीच्या सगळ्या पक्षांना एक 36% म्हणजे पसंती मिळाली होती. पण आता 2024चं सगळं जे चित्र आहे ते पालटलेलं आहे आणि मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालावरनं तुमच्या लक्षातच आलं असेल कशा पद्धतीनं म्हणजे 48 पैकी 40 जागा आम्ही निवडून घेऊ किंवा मताधिक्य 40 जागांवर आम्हाला मिळेल असं जी भूमिका त्यांनी मांडली होती, त्यांना एक 25 ते 26 जागा त्यांना मिळालेल्या आहेत. आणि जी शरद पवारांची राष्ट्रवादी होती त्या 9 जागा लढल्या होत्या आणि 8 जागावर त्यांना यश मिळालं होतं. काँग्रेसला एक ठिकाणी. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर टक्केवारीमध्ये फारशी न जाता मी असं म्हणेन की सोलापूर जिल्ह्यामध्ये 11 मतदारसंघ आहेत आणि त्यात 38,800च्या 900च्या दरम्यान मतदार आहेत. आणि खऱ्या अर्थाने आता जिल्ह्याचा जर विकास बघितला किंवा 5 वर्षाच्या काळामध्ये 5 पालकमंत्री बदलले गेले, त्यामुळे राजकीय असं स्थिरता नव्हती. आणि आता जर मोहोळचं आपण जर सहकार परिषदेचं अध्यक्षपद जे माजी आमदार राजन पाटलांना मिळाले, याशिवाय फक्त एक सत्तेचा फील कुठं आलेला नाहीये. 5 वर्षात 5 पालकमंत्री बदलले, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये जी कामं आता एकरूक असेल, तलाव असेल किंवा देगाव एक्सप्रेस असेल किंवा कुरनूर धरण असेल, आता ही प्रगतीपथावर आहेत. किंवा बोरामणी विमानतळासाठी मिळालेली 50 कोटी रुपयाचा निधी असेल, मंगळवेढ्यातलं जे बसवेश्वर स्मारक आहे किंवा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी दिला गेलेली एक शासकीय कोठ्यातून 1.5 एकर जागा असेल, असे सगळे जे निर्णय असतील किंवा आत्ताच्या पार्श्वभूमीवर 2.5 वर्षाच्या ह्या सगळ्या
कालावधीमध्ये जे होडगीचं विमानतळ होतं, जे रखडलेलं होतं, त्याच्यासाठी ती रखडलेलं काम पूर्ण करून त्याचं ऑनलाईन उद्घाटन पण झालं आहे. किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या खरं तर गेम चेंजर ठरणार आहेत. पुढे आपण त्या विषयावर येतोच आहे. तर जिल्ह्यातलं जर एकंदरीत वातावरण बघितलं तर मला वाटतं की जिल्ह्यातल्या राजकारणापेक्षा सोलापूर शहरातला विषय मांडणं प्रामुख्यानं मला खूप महत्त्वाचं वाटतं. 85 वर्षावरील जे मतदार आहेत, जे बाहेर पडू शकणार नाहीत, त्यांना घरी बसून मतदान करण्याचा अधिकार मिळालेला आहे आणि ते 35,000च्या आसपास ती संख्या आहे. किंवा 30 ऑगस्टला जी मतदार नोंदणी लास्ट अंतिम मतदार नोंदणी झाली त्याच्यामध्ये 50,000चा मतदारांची संख्या वाढलेली आहे. किंवा ज्या लोकसभेच्या वेळेला ज्यांना मतदान करता आलं नाही त्यांनी यावेळेला आपली नावं सगळी चेक करून अगदी यावेळेला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी ती सज्ज झालेली आहेत. खरं तर मला असं वाटतं की आपण जर आता शहराचा जर विचार केला तर शहर उत्तरमध्ये विजयकुमार देशमुख भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार आहेत. मध्यमध्ये जर बघितलं तर आमदार प्रणितीताई शिंदे जे आता लोकसभेला खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत. आणि दक्षिण सोलापूरमध्ये जर आपण बघितलं तर सुभाष बापू देशमुख हे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार आहेत. आता तसं पाहता खरं तर मध्यमध्ये ज्या राजकीय घडामोडी घडल्या ते सगळ्यांना माहीतच आहे. वृत्तपत्रातल्या चॅनलच्या माध्यमातून आपण बघितलं की मुस्लिम समाजाचं मतदान तिथं जास्त आहे. शहर उत्तर आणि दक्षिण सोलापूर म्हणजे जो सुभाष देशमुखांचा मतदारसंघ आणि विजयराव देशमुखांचा जो मतदारसंघ आहे, इथं जर बघितलं पक्षातनंच बंडखोरी खूप वाढलेली आहे. पक्षातनं एक खूप मोठा राजकीय मतभेदांचा किंवा राजकीय जे नगरसेवक होते 6-7 नगरसेवकांनी दक्षिण सोलापूरमधनं बापूंना विरोध दर्शवलेला आहे सुभाष देशमुखांना आणि अंतर्गत बंडाळी वाढलेली आहे. किंवा शहर उत्तरमध्ये सुद्धा विजयराव देशमुखांना सुद्धा त्या बऱ्याच राजकीय विरोधाला सामोरं जावं लागत आहे. बापूंची जर 2 टर्मची कारकीर्द आणि विजय देशमुखांची जर कारकीर्द जर बघितली तर 2-3 टर्मची, तर या मतदारसंघामध्ये किती परिवर्तन झालंय किंवा मतदारसंघाचा किती कायापालट झालाय हेही खूप महत्वाचं आहे याचा लेखाजोखा घेणं. आणि प्रत्येकजण आपलं रिपोर्ट कार्ड सादर करतीलच. त्यांची एक ब्ल्यू प्रिंट आहे मतदारसंघातल्या काही कामांची, ते सुद्धा ते ह्यावेळेला इलेक्शनच्या पुढे सादर करतील. किंवा मागच्या ब्ल्यू प्रिंटमधून किंवा मागच्या रिपोर्ट कार्डमधून जी कामं त्यांनी सांगितली होती, जो मतदारसंघाचा विकास त्यांनी सांगितला होता, तो कशा पद्धतीने केलाय तेही आपल्या समोर येईल. तर खरं तर परीक्षा आहे आता ती मतदारांची आहे. परवा एक प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री म्हणजे एकनाथराव शिंदे हे त्यांच्या कामाची सगळी 2.5 वर्षाच्या कारकिर्दीतली रिपोर्ट कार्ड मांडत होते. त्यावेळेला ते खूप शांतपणे मृदू भाषेमध्ये एक सैनिक कसा लढत असतो आणि लढल्यानंतर यशस्वीपणे यशोगाथा सांगत असतो त्या पद्धतीनं ते त्यांची भूमिका मांडत होते. खूप छान पद्धतीनं ते प्रेझेंट होत होते. पत्रकार परिषद संपली आणि काही पत्रकारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांना विचारलं की भावी मुख्यमंत्रीचा चेहरा काय असेल. तेव्हा खूप शांतपणे संयमाने त्यांनी असं मुख्यमंत्र्यांकडे हात केला आणि ते म्हणाले की मुख्यमंत्र्यांनीच तुम्हाला आता ते सगळं रिपोर्टिंग केलेलं आहे. किंवा तर इनडायरेक्टली मला असं म्हणता येईल की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पक्षीय भूमिका मांडण्याच्या ऐवजी एक सर्वसामान्य समीक्षक म्हणून एक इन्फ्लुएन्सर म्हणून मला असं जाणवलं की उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांचं जे एक बॉन्ड आहे किंवा त्यांचं जे एक आत्मीयतेने ते ज्या पद्धतीनं नागरिकांच्या मतदारांच्या जनतेच्या प्रश्नावर भूमिका मांडत आहेत किंवा जनतेच्या विकासाच्या संदर्भात जे काही ते भूमिका मांडून बऱ्याच कामांचा जे काही योजना आहेत त्या राबवत आहेत, त्या बॉडी लँग्वेज मला खूप कॉन्फिडंट वाटली आणि त्यांचा बॉन्ड जो आहे तो ट्रस्ट असलेला बॉन्ड वाटला. सो एक उदाहरण इथं सांगायचं याच्यासाठी होतं की कुठलीही असूया वाटली नाही. हे मी सांगत असताना विरोधकांच्या बद्दल पण मी महाविकास आघाडीबद्दल असं सांगेन की प्रत्येक वेळेला उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील हे जे भूमिका मांडत आहेत ती हिंदुत्व विरोधी भूमिका आहे का अशी थोडीशी भीती वाटते आणि काही गोष्टी खटकत आहेत. बरं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. याच्यामध्ये आणखीन एक आहे की महायुती सरकारने जे काही पीक विमा असेल, मोफत शिक्षण असेल, वंश योजना असेल किंवा एसटी मधलं अर्ध तिकीट असेल महिलांसाठी आणि ज्या महाराष्ट्रामध्ये 2.5 कोटी महिलांनी म्हणजे बहीण लाडकी योजनेतनं जे काही फायदे घेतलेले आहेत किंवा या सगळ्या आनंदाचा शिधा असेल, तर ह्या सगळ्या योजना ज्या आहेत त्या गेम चेंजर ठरू शकणार आहेत का हाही विषय आहे. आणि या सगळ्या योजनांमुळं जे मतदार आहेत किंवा ज्या महिला मतदार आहेत किंवा जे काही या सगळ्या योजनांचा सिनियर सिटीजन आहेत या सगळ्यांचा लाभ घेतलेले जे मतदार आहेत, तर त्यांचा प्रभाव या निवडणुकींमध्ये दिसेल का, मतावर दिसेल का, याचा प्रभाव हाही एक खूप मोठा विषय आहे. आणि ह्या सगळ्या योजना हे गेम चेंजर ठरू शकतील का हाही प्रामुख्याने एक विषय मांडायचा आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये बाकीच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, युवकांच्या, महिलांच्या, बेरोजगारांच्या आणि ज्येष्ठ नागरिकांच्या
विषयावर जो प्रकाशझोत आणि योजनांचा भडीमार झालेला आहे तो मग इलेक्शन तोंडावर ठेवून केलेला आहे का, असाही विरोधकांचा आरोप होतोय. तर आता खऱ्या अर्थाने उत्तर आपल्याला मतदार म्हणून आपल्याला मतपेटीमध्ये द्यायचं आहे. तिसऱ्या टप्प्यावर मी येताना असं म्हणेन की सोलापूर शहरातल्या, जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या राजकीय बलाबल किंवा राजकीय भूमिका ह्या मतदारांनी ठरवल्या जरी असल्या तरी विधानसभेवर झेंडा कोणाचा फडकणार आहे, मग कोण एकत्र येऊन सरकार स्थापन करणार आहे, हे सगळं आपल्याला 23 तारखेला कळणार आहे. तर प्रामुख्याने नागरिक म्हणून, जनता म्हणून जेव्हा आपल्याकडे राजकीय रिपोर्ट कार्ड घेऊन किंवा ब्ल्यू प्रिंट घेऊन जेव्हा उमेदवार त्या पक्षाचे येतील आणि मतदानासाठी जोगवा मागतील त्यावेळेला तुम्ही जे दान करणार आहात, मतदान करणार आहात, तर खऱ्या अर्थाने ते परिपक्व विचाराने करा. कुठल्याही जातीचा, म्हणजे आता मग जरांगे फॅक्टर, आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा ज्या काही गोष्टी आहेत धर्माच्या, जातीच्या नावावर, भावनेच्या नावावर तुम्हाला भरीस पाडलं जाणार आहे का, मग आजोबा करत होते, मग वडील करत होते, मग आम्ही, म्हणून असं करू नका. तर नवयुवकांच्या हातामध्ये ह्या गोष्टी आहेत. तर प्रामुख्याने मतदान करताना योग्य सक्षम उमेदवाराला मतदान करा. त्याचं ब्ल्यू प्रिंट बघा, त्याचं कार्ड बघा, तो काम करण्यास सक्षम आहे का, आणि तो जे काही आपल्याला अनाभाका देतोय किंवा जे काही भूमिका तो मांडत आहे तर तो सक्षमपणे 5 वर्षात पूर्ण करणार आहे का, तेही बघा. सक्षमपणे उमेदवाराला तुम्ही निवडून द्यालच अशी अपेक्षा आहे. तिसरी चौथी गोष्ट अशी आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही जी भूमिका मांडताय त्याचा इम्पॅक्ट बऱ्याच गोष्टीवर होतो. कारण त्या गोष्टीमुळं जातीमध्ये किंवा धर्मामध्ये कुठला तरी तेढ निर्माण होणार नाही आणि शासन प्रशासनावर अतिरिक्त भार येणार नाही. कारण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये 22,000च्या वर कर्मचारी शासकीय कामाला लागलेले आहेत आणि त्यांना कुठल्याही कामाची सुट्टी नाही. अगदी जीवावर बेतलं किंवा फारच काही अगदी अडचण असेल तरच यांना सुट्टी मिळणार आहे. त्यामुळे अतिरिक्त कामाचा ताण असताना यांना आपण एक नागरिक म्हणून अजून कोणत्या अडचणीमध्ये त्या कामाचा त्यांच्यावर भार पडणार नाही, हा एक मतदारांनी जागरूकता दाखवली आहे. आणि मतदानासाठी बाहेर पडा. एकटे जात असताना सामूहिकरित्या आपल्या मित्रांना, आपल्या फॅमिलीला घेऊन मतदानाला जावा. आणि जर आपल्याला उमेदवार पसंत नसेल, कुठलाही राजकीय उमेदवार, तर मला वाटतं की नोटाचं बटन तुम्ही दाबू शकता. आणि खऱ्या अर्थाने तो बरा पहिला उमेदवार तेवढा पसंत नाही, मग त्याच्यापेक्षा हा दुसरा बरा असं म्हणून मग तो माझ्या जातीचा आहे, मग तो कुठला तरी माझा धर्माचा आहे, किंवा मग म्हणजे मला असं व्यक्तिनिष्ठ होण्यापेक्षा पक्षीय विचार आणि आपल्या सुधारणा, आपल्या भागातलं परिवर्तन, आपल्या भागातली डेव्हलपमेंट, ह्या सगळ्यासाठी तो कितपत योग्य आहे. आणि जर कितपत योग्य नसेल तुम्हाला वाटत असेल तर नोटाचं बटन अवश्य दाबा. कारण नोटाचं बटन दाबणं म्हणजे आपली भूमिका शासनापर्यंत पोहोचवणं असं आहे. बरं, तर मला असं वाटतं की नोटाचं बटन दाबलेल्या लोकांसाठी एक स्वायत्त अधिकार, एक काही अधिकार त्यांना दिले जावेत. खरं तर म्हणजे राजकीय पसंती नसेल तर नापसंती व्यक्त करायचा हा लोकशाहीचा अधिकार आहे. एक गोष्ट मला अशी वाटते की घोडा क्यों वाडा, पान क्यों सडा, रोटी क्यों जली. तर ह्या सगळ्याचं कारण असं आहे की आपण त्या घोड्याला पळवलं नाही म्हणून तो रेसमध्ये जिंकू शकला नाही. जर रेसमध्ये पुढे जायचं असेल तर त्या घोड्याला पळवलं पाहिजे. रोटी क्यों जली याचा अर्थ असा आहे की रोटी भाकरी आपली उलतापलत करूनच नीट व्यवस्थित आपल्याला ती भाजून ताटामध्ये खाण्यायोग्य ती ठेवावी लागते. पान क्यों सडा, तर पान विकणाऱ्या एखाद्या जर तांबळ्याकडून बघितलं तर तो पानं उलटून सुलटून ठेवत असतो, कारण पान सडला तर तो खराब होईल म्हणून. तर ही खूप परिवर्तनाची नांदी असते आणि लोकशाहीमध्ये हे खूप महत्वाचे असतात. खऱ्या अर्थानं लोकशाहीचा उत्सव साजरा करत असताना 20 तारखेला प्रचंड संख्येने जाऊन मतदान करा. मतदानासाठी कोणतीही सुट्टी घेऊ नका. सुट्टी आहे म्हणून एन्जॉय करायला जाऊ नका. तो दिलेला 5 वर्षांनी मिळणारा आपल्याला अधिकार आहे. एक आर्थिक कोट्यवधीची उलाढाल, कतलं की रात्र वगैरे असा विषय असतो. तर एक असं ढोबळ मानाने काढलं गेलं की शहरात पर पर्सन 5,000 रुपये दिले जातात, ग्रामीण भागात पर पर्सन 2,000 दिले जातात असा आरोप होतो. म्हणण्यापेक्षा ते तुम्हालाही चांगलं माहितीये. मला कुठलाही आरोप किंवा कुठलंही भांडवल याच्यामध्ये किंवा वैयक्तिक असं काही नाहीये, रोषही कुठला नाहीये. पण मला असं वाटतं की आपली किंमत आपण ठरवू नका, तर आपली किंमत खूप जास्त असू शकते आणि त्या मताच्या एका मतामध्ये ते तुम्ही दाखवून देऊ शकता. खरं तर हा व्हिडिओ बनवण्यामागचा हेतूच असा होता की हा बोलेल तो बोलेल यापेक्षा मी काय माझी भूमिका मांडू शकेल हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून मांडलेली आहे. व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुमची राजकीय मतं, तुमची आवड, तुमची पसंती आणि कुठल्या पक्षाचं प्राबल्य, तुमचा अभ्यास, तुमचा काहीतरी ठोकताळा असेल जो तुम्ही तुमच्या मनात ठरवला असेल तर मला वाटतं की त्या कमेंट बॉक्समध्ये तुमची मतं तुम्ही नक्की मांडा. त्याचं स्वागतच असेल.